ऐतिहासिक पौराणिक आध्यात्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण प्रभू श्री राम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले महाराष्ट्रातले रामटेक हे तीर्थक्षेत्र। रामटेकगड येथील अंबाला मंदिर समूहाकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर अनेक देवतांची पुरातन मंदिरे आहेत। ही सगळी देवालये पुरातत्व विभागाच्या नियंत्रणात असून संपूर्ण क्षेत्र हे वन विभागाच्या क्षेत्रात येतात। तरी देखील मागील 4 ते 5 वर्षांपासून इथे अवैध 4 मजारी निर्माण झाल्या आहेत। इतकंच नाही तर मजारी समोर रात्रीच्या वेळेस बाहेरून सामान्य हिंदू लोकांना आणलं जातं आणि तिथे धर्मांतरण केलं जातं। ही बाब स्थानिक सकल हिंदू समाजाच्या लक्षात आल्यानंतर अवैध मजारी नष्ट करणे आणि भोळ्या भाबड्या सामान्य हिंदू लोकांना धर्मांतरणापासून वाचवण्यासाठी सरकारकडे स्थानिक सकल हिंदू नागरिक मागणी करत आहे। त्याकरिता काल अवैध मजार हनुमान स्तंभापुढे हनुमान चालीसाचे सामूहिक पठण करण्यात आले। यावेळेस पोलिसांचा भारी बंदोबस्त होता। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी स्नेहल जोशी आमच्या सोबत जोडले गेले आहेत। पाहूया। प्रभू श्री रामाच्या आता आपण गड मंदिरावर आहोत। हे इथे रामटेकचं गड मंदिर आहे आणि इथले प्रमुख पुजारी जे आहेत मोहनजी पांडे। दादा काय सांगाल एकंदरीत या मजारी आणि या हे पुरातन देऊळ आणि इथली व्यवस्था, एकंदरीत या मजारी आणि या व्यवस्था तुमचं काय निरीक्षण राहिलं आतापर्यंत? हे क्षेत्र श्री रामटेक गडमंदिर क्षेत्र हे अतिशय पवित्र आणि आस्थाचं केंद्र आहे। तर त्यामुळे इथे भाविक लोक येतात आणि आपला जो अध्यात्म आहे तो क्रियान्वित करतात। तर इथे मधल्या पिरियडमध्ये एक साधारणतः 4 ते 5 वर्षापासून अवैध असं बांधकाम मदारींचं चालू आहे। तर त्या दृष्टिकोनातून शासनाने कार्यवाही करावी अशी शासनाला विनंती आहे। जिथे जिथे हिंदूंची श्रद्धास्थानं आहे तिथे तिथे अधर्मी लोक सुद्धा आपलं अस्तित्व तयार करण्याच्या प्रयत्नात आहे। मग नक्कीच ते मजारीच्या स्वरूपात दिवसेंदिवस वाढत आहे। अशातच नागपूर शहराच्या जवळ असलेले प्रभू श्री रामाच्या चरणांनी पतित पावन पवित्र झालेलं रामटेकगड, इथे अनेक भाविक येत असतात। पण आता या भाविकांच्या नजरेस येते ती सगळ्यात पहिले मजार आणि त्यानंतर प्रभू श्रीरामाचं मंदिर। अशात अनेक छोटे छोटे 400-500 वर्षाहून अधिक जुने इथे धार्मिक स्थळं, छोटी छोटी मंदिरं आहेत आणि त्या मंदिराची पण दुरवस्था झालेली आहे। पण सरकार किंवा इथलं फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा जे पुरातत्व विभाग आहे ते त्या मंदिरांच्या डागडुजीसाठी नकार देतं। पण दुसरीकडे इथे अवैध मजार बांधली जाते आहे आणि त्या अवैध मजारांसाठी त्याच्यावर छत, खाली टाईल्स किंवा मग त्याला बॅरिगेड्स लावले जात आहेत। अशा सगळ्या अव्यवस्थेला घेऊन इथले स्थानिक नागरिक जे आहे ते आता सक्रिय झालेले आहेत। त्यांचं एक मोठं आंदोलन जे आहे ते उभं राहिलं आहे। रामटेकचे असेच एक नगरवासी आपल्या रामाच्या पायरीपाशीच जवळ असलेलं दत्त मंदिर, ज्याचं काही दिवसांआधी पावसामुळे भिंत ढासळली, त्या ठिकाणी मात्र पुरातत्व विभागाने ती भिंत उभी होऊ नाही दिली आणि ते आता त्या ठिकाणी छत गळते आहे, भक्तांना त्रास होतो आहे। पण त्याच्याच 4 पावलं समोर असलेलं धनुर्धारी हनुमान मंदिर, ज्याची खूप चर्चा सुरू आहे, त्या धनुर्धारी हनुमान मंदिराच्या बाजूला मात्र एक मजार उभी राहिली आणि त्या ठिकाणी अवैध बांधकाम उभं झालं। त्याच्यावर मात्र प्रशासनाने काही कारवाई केली नाही। हिंदूंच्या श्रद्धेचा विषय असलेलं प्रभू रामाच्या सभोवताल या प्रकारे विधर्मी लोकांचं आक्रमण वाढते आहे आणि ज्या श्रद्धेचं स्थान असलेलं दत्त मंदिर आहे त्याची मात्र डागडुजी करण्यासाठी प्रशासन परवानगी देत नाही। ही आमच्या सगळ्यांसाठीची अतिशय खेदाची गोष्ट आहे। माझी प्रशासनाला विनंती आहे की त्या दत्त मंदिराच्याही डागडुजीसाठी आम्हाला परवानगी द्यावी। बिलकुल, अनेक छोटी छोटी मंदिरं तिथे आहेत। अगदी सीतेची पावडी किंवा न्हाणी घर असं म्हटलं ते सुद्धा तिथे आहे। एकंदरीत सगळं पवित्र वातावरण आणि जंगलाचा जो भाग आहे आणि जंगलात जी ही अवैध मजार उभी राहिलेली आहे, एकंदरीत तिथे ही मोठी मजार आहे आणि आजूबाजूला अशाच अनेक 4 छोट्या छोट्या मजारी पण तयार होत आहेत। एकंदरीत स्थानिकांच्या या प्रतिक्रियेला सरकार काय प्रतिसाद देतो हे बघावं लागेल। स्नेहल जोशी, सुदर्शन मराठीसाठी, नागपूर, महाराष्ट्र।